नमस्कार. माझं नाव रामकृष्ण शंकरराव डोबले. मी राहणार आजनादेवी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा यातला रहिवासी आहे. मी माझ्या वयाच्या 15 वर्षापासून मी शेती करीत आहे आणि तेव्हापासून जो माझा पूर्ण खर्च राहते शेतीचा, बियाण्यापासून, खतापासून ते औषधीपासून मी पूर्ण माझ्या डायरीमध्ये नोंद करीत असतो. त्यानुसार मी जसा दिवसेंदिवस अभ्यास करीत आहे, तो माझा शेतीवरचा खर्च हा खूप वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून जो मुनाफा येऊन राहिला, तो मुनाफा योग्य त्या पद्धतीने मिळत नसल्यामुळे शेती हे न परवडण्यासारखी झाली. त्यामुळे दिवसेंदिवस मी मुनाफ्यात कुठे कमी करता येईल, जो खर्च आहे, खर्चामध्ये किती कमी करता येईल याची मी विचार करत आहे. आणि दरवर्षी जो मी लेखाजोखा ठेवतो, त्याच्यानुसार दिवसेंदिवस जो कुठे आपला खर्च जास्त होतो, तो कसा कमी करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करून तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न कोण्या पद्धतीने अधिक निघेल. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस आता 3 ते 4 वर्षापासून मी जास्तीत जास्त कमी खर्चावर, कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न जास्त मिळवता येईल, शेतीची मशागत कमी कोण्या पद्धतीने करावी, तसेच मजुरावर जो अति होणारा खर्च कोण्या पद्धतीने कमी करावा, तसेच इतर जो आपण खर्च करतो शेतीवर, तो वास्तविक आपल्या मुनाफ्याच्या स्वरूपाला अनुसरून किती कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला शेतीत आपल्याला मुनाफा अधिक कमवता येईल, या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे. जसे पाहता अर्थाने शेतीमध्ये जास्त मजूर लावणे, वखराच्या जास्त किंवा डवरणीच्या पाया जास्त देणे, त्या मी खूप कमी केल्या आहे. जेव्हा योग्य आहे त्याच वेळेस मी डवरणीची पायी देऊन योग्य त्याच वेळी मजूर लावून मजुराचा योग्य पद्धतीने उपयोग करून कमी खर्च करून मुनाफा कोण्या पद्धतीने अधिक मिळवता येईल याकडे विशेष लक्ष देत आहे. तसेच माझ्या समस्त शेतकरी बांधवांना मी एक सूचना देऊ इच्छितो. जर आपण दरवर्षी शेतीचा पूर्ण हिशोब जर लेखाजोखा आपल्या वहीत नोंद करून ठेवला, तर कोण्या वर्षी आपल्याला किती खर्च झाला, कोण्या व्यवस्थेमध्ये जास्त खर्च होऊन राहिला, कोण्याच्यात आपल्याला खर्चाची बचत करता येते, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपल्याला लेखाजोख्यातून घेता येते. जेणेकरून जिथे जास्त खर्च होऊन राहिला तो कसा आपल्याला कव्हर करता येईल, कमी खर्चामध्ये कोण्या पद्धतीने आपल्याला शेती करता येईल, हे हिशोब ठेवून आपल्याला दरवर्षीचा हिशोब आपल्या नजरेत आल्यानंतर या लेखाजोख्याचा योग्य तो फायदा आपल्या संपूर्ण शेतकऱ्याला होईल. एवढाच माझा सगळ्या शेतकऱ्यांना संदेश आहे.